सुमे, काय ग एवढी का घाबरलीस तू? मला झाले बाबा घाबरल्या ग. म्हणजे तर एवढी मोठी जिम्मेदारी पार पाडायची म्हटल्यावर मला असं दडपण आलंय. काही दडपण वगैरे नाही, उगीच घाबरतेस तू. तर चल लवकर खाली. अब नाही. सुई मॅडम, बयाची खाली बोलवायला लागल्यात तुम्हाला. चल. पायलट, दरवाजा उघडू नकस. भैयाजीने बोलवलंय, मलाही कारखान्यावर जायचं. नाही, दरवाजा उघडायचा नाही. तुम्ही आता वेड्यासारखं वागू नकोस. चल लवकर खाली. खाली खाली मी नाही येणार खाली. ठीक आहे, मग मी जातो. नाही, तू पण नाही जायचं. मला एक तुला भ्या वाटतंय. सुमे, पायलट नको. सुमन, आजीनं खाली याय सांगितलंय. मामी साहेब, तुम्ही जावा खाली, मला जरा काम आहे तिथं. मग अगं पण आजीला काय सांगू मी? तू उगीच काळजी करतेस. काळजी करण्यासारखं आहे पायलट. काही नाही, सगळं तुझ्या मनातलंय. तू जर जबाबदारी घेतलीच नाहीस तर तुला कळणार कसं? आणि तू एवढी खानावळ एकटी सांभाळतेस, घराचं काय? खानावळ वेगळं आहे, हे वेगळं आहे. बरं, लक्ष्मण आणि गीता सुद्धा आहेत ना तुझ्या मदतीला. उगीच घाबरतेस तू. तर चल लवकर खाली, नाही तर बयाची खवळेल. ऐक की पायलट, खवळू दे. सारखं सारखं खवळण्यापेक्षा एकदा काय ते खवळायला चालेल मला. तुम्ही उगीच लहान मुलासारखं करू नकोस आता. पायलट ऐक की, अगं मला जमलंच नाही तर जमणार. कशावर ना? माझ्यावर विश्वास आहे ना? मी सांगतोय तुला, काय नाही, सगळं सोपं असतं. कशावर ना? मी सांगतोय म्हणून. खरंच काय? खरंच. अवघड असेल ना तर तर तू खुशाल गळा धर माझा. पक्का? पक्का. चल लवकर खाली. थांब. हे बघ सुरेश, सुमीला जर टायमाला जागच्या जाग्यावर भांडी नाही ती मिळाली तर माझ्यावर भडकल बाबा. तिला सगळं जागच्या जाग्यावर लागतं. आणि खानावळीच्या राखणीची जबाबदारी माझ्यावर दिल्या माहित नाही तुला. तू तुझ्या जबाबदारीच काय घेऊन बसलाय बापण्या? तुझी आता एवढी मोठी जबाबदारी येणार आहे, ती तिला पिया लावणार आहे का? का नाही पिया लावणार? वाघीने म्हणतोस ना तिला तू. मग अरे खानावळ सांभाळणं वेगळं, थोरा मोठ्यांचं घर सांभाळणं वेगळं. ही एवढा मोठा डोलारा, ही सगळी माणसं, ही सगळं सुमीला सांभाळता येणार आहे का? मला तर लय भ्या वाटायला लागली गाड्या. हाय का आता सांभाळणार सुमी? तुला भ्या वाटायला लागलंय बघ. तसं नाही बापण्या. जर सुमीकडनं काय चूक झाली तर कोणावर येणार? माझ्यावरच की. बापाने काय शिकवलं म्हणून म्हणजे सगळं खापर माझ्यावरच फुटणार. सुरेश, तसं काय सुद्धा होत नसतंय बघ. खापर फोडणारी मेंबर गेली घर सोडून. आता कोण आहे घरात? वय आजी, साहेब आणि मोठं साहेब. आणि तिघाच्या तिघ स्वभावानं लय म्हणजे लय भारी आहे ती. कोण सुद्धा खापर फोडणार नाही. आणि आपली सुमी लय खमकी आहे जबाबदाऱ्या सांभाळायला. सगळं सांभाळत्या का नाही बघतो. तसं नाही रे बबन. सुरेश अरे तू उगाच टेन्शन घेतोय माहित आहे का? हे बघ ऐक सुरेश, उलट तू खुश व्हायला पाहिजे माहित आहे का? अरे आपली सुमी करती धरती झाली या घराची, कारभारीन झाली एवढ्या मोठ्या घराची. आपली सुमी ऐक नाही खमकी आहे जबाबदारी सांभाळायला. सांभाळून घेईल सगळ्यात. अरे सांभाळून घेईल की, जोवर कोण वाकड्यात जात नाही तोवर. अयो हे पण द्या आहेच का? कोण वाकड्यात जर शिरलं तर सुमी काय सांभाळून घेणार आहे ढेकळ? अरे तेच तर. आता तू दुधाचं घेऊन कुठे निघाल तिकडं? सुरेश तू मला पण टेन्शन दिलंस का? काय ग, खाली यायला इतका का उशीर झाला तुला? ते काय ते घाबरलीस? नाही. मग काय रे समर, खाली यायला उशीर का झाला सुमीला?
अगं सुमी जरा घाबरली होती. सुमी बघ, मी खोटं बोलणार नाही. घरची जबाबदारी नीट पार पाडता येईल की नाही ही भीती वाटते सुमीला. त्यात काय घाबरायचं? मी पण तेच सांगितलं तिला, पण तिला हे सगळं अवघड वाटतंय. अरे पण अवघड वाटत असलं तरी तिला सांभाळायचं आहे. सुमी, काळजी करू नकोस. मला खात्री आहे तू अनुराधापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हे घर सांभाळशील. आणि आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. वय तुम्ही मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. मग आता घेशील ना मग सगळी जबाबदारी? हात पुढे कर. आता या घरची कर्तीबाई झाली आहेस तू. या घराचं भलं वाईट सगळं तुझ्या हातात आहे. हे घर नीट सांभाळ. ह्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाड. हा, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडन. आता सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे तुझ्या सासूला परत आणायचं. सासूबाईंना आता तू सून म्हणून हे घर सांभाळणं महत्वाचं आहे. आणि सासूशिवाय हे घर पूर्ण नाही. प्रत्येक माणसाला सांभाळून घेणं हे तुझं काम आहे. आता जबाबदारी घेतलीयस ना व, हा, मग ती पार पाडली पाहिजे. बयाजी, मी कारखान्यावर निघतो. मला माझी सुद्धा जबाबदारी पार पाडली पाहिजे ना. येतो मी. बबन, बबन बबन, सावकाश सावकाश सावकाश. खरं तर तू आराम करायला हवा होतास. नाही नाही, आराम हराम आहे. अहो एक काय दोन्ही पण पाय मोडलं असतं का नाही तरी मी तुमच्या संगत आलो असतो. या साहेब या, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. स्वागत आहे. थँक्यू. समर साहेबांचा विजय असो. समर साहेबांचा विजय असो. चेअरमन साहेबांचा विजय असो. चेअरमन साहेबांचा विजय असो. चला या. साहेब बसा. लय दिवस झाले खुर्ची रिकामी राहिली होती. होय, ह्या खुर्चीत आधी कोण बसलं नव्हतं ना. त्या शिंदेनं केला होता बसायचा प्रयत्न, पण फेल गेला. साहेब, या वर्षाचा हंगाम संपला. सगळे रिपोर्ट पण आलेत. म्हणजे कारखान्याची सगळी तूट भरून निघाली. अहो साहेबांच्या नेतृत्वात असंच होणार. काय साहेब? आपण फक्त आपलं काम करत राहायचं. मग त्याचं फळ जे काय मिळायचं असेल ते मिळेल. बाकी काय बी म्हणा साहेब, तुम्ही जी जबाबदारी घेतली ना ती एकदम व्यवस्थित पार पाडली बघा. हा, मग साहेबांच्या इतका जबाबदार माणूस कोणच नाही. साहेब तुम्ही एक नाही, माझ्यापेक्षा जबाबदार आहे बघा. हो, पण आता आपली जबाबदारी आणखी वाढली. धनाजीराव, आतापर्यंत फक्त तूट भरून निघाली, पण आता आपल्याला कारखान्याला फायद्यात आणायचं. तुम्ही असल्यावर येणारच की साहेब. फक्त आता त्या शिंदेनं परत काय काड्या करून म्हणजे झालं. नाही करणार. आणि केल्याच तर त्याला जशास तसं उत्तर द्यायचं. होय साहेब, हिथनं पुढे गप नाही बसायचं आता. हा, आराला कार केल्याशिवाय जमायचंच नाही. आता काय हो. हा, बरोबर आहे. आणि साहेब आता कारखान्यापुरतच नाही थांबायचं, पुढं जायचं बघा. सुमी मॅडम काय म्हणाले होत्या, तुमचं मेन टार्गेट? आतापर्यंत फक्त कारखान्यावरच लक्ष होतं. आता त्याच्या पुढे जायचंय. जायलाच पाहिजे पुढं.
त्याशिवाय साहेब मुख्यमंत्री कसं बनणार? आणि सुमी मॅडम जर मिसेस मुख्यमंत्री बनवायचं असेल तर आपल्याला पुढं गेलंच पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मामी साहेब घ्या चहा घ्या. विष घातलंयस का बाई त्यात? काय नाही घातलंस? मग विष घाल आणि मारून टाक मला. असं का बोलताय मामी साहेब? मग काय बोलू? जगण्याला काय अर्थ राहिलाय का माझे आता? हा आधीच पदरी पोरबाळ नाही, त्याचा नवरा बी सोडून गेला. आता मेल्याशिवाय चैन नाही पडायचा माझ्या जीवाला. पण मामी साहेब मेल्यावर जीवच राहत नाही, मग जीवाला चैन कशी पडल? घे जीव घे माझा. मामी साहेब हवा असं बोलू नका. अगं मग काय करू? ताई मॅडम तुझ्यावर चिडून गेल्या, तुझ्यामुळे त्यांनी घर सोडलं आणि त्यांच्या मागे आमचंही बी केलं. माझ्यासारख्या निराधार बाईला एकटं पाडलं असतं सुमन. मामी साहेब मी काय केलंय? मी कुणाला घर सोडून जावं म्हणलं नव्हतं. अगं पण तुझ्यामुळेच सोडलं की. सुमन आता तूच काहीतरी करत नाही मॅडमना परत घेऊन ये घरात, म्हणजे आमचंही बी येते. मामी साहेब माझा काही संबंध नाही बघा, मी कुणालाच घर सोडून जावं म्हणलं नव्हतं. अगं पण बिन पोराची मी कशी राहावी इथं? मला म्हातारपणी कोण सांभाळणार? मामी साहेब तुम्ही इथं राहा की, आम्ही हाय की. वा ग वा, म्हणजे मी कायमचा आश्रित म्हणून राहावं तुझ्याकडं? बरोबर आहे, माझ्यासारखी मोलकरीण पाहिजेच असणार तुला घरात. मामी साहेब अहो कुठनं कुठं जाताय तुम्ही? आमचं हे कुठं गेल्यात बघत त्याच घरी घेऊन ये आधी. मी कसं आणू? तू जबाबदार आहेस ना, मग तूच आणायचं परत. बाकी मला काही माहित नाही. मामी साहेब बाद झालं बर का. तुम्ही चहा पिणार आहे का नाही? नाही, आधी ह्याच घरी आण. मी जावा असं कुणालाच म्हणलं नव्हतं. बाकी तुमचं तुम्ही बघा. भैयाजी तुमच्या दोघींची कामावरली की आत या जरा, मला तुमच्याशी बोलायचंय. काय मी काय म्हणलं ऐकायला येतंय ना? वय काय बोलणार असतील भैयाजी? माहिती नाही. काय झालं भैयाजी? तुला ह्या घरची सगळी जबाबदारी दिली आहे बरोबर? हा घरची जबाबदारी म्हणल्यावर घरच्या माणसांची बी जबाबदारी आहे बरोबर? वय मग ती तू अशी पार पाडणार आहे जबाबदारी? बयो काय झालं? काय चुकलं का सुमीचं? अरे सांगू दे की तिला. बोल. मला काही समजलं नाही. काय केलं मी? ही शालन कोण आहे? मामी साहेब. घरातले काय बाहेरचे? घरातल्या. महिला सांभाळून घेण्याचं काम कुणाचं? हा अगं कसं बोलत होतीस तू तिला? मी कुठं काय चुकीचं? मी ऐकलंय सगळं सुमे. अगं बिचारी एकटी आहे, तिचा नवरा तिला सोडून गेलाय, त्याला परत आण म्हणत होती, तू काय बोललीस ग तिला? अहो मी मामासाहेबांना जावं असं म्हणलंच नव्हतं. पण तू म्हण नाही तर नाही म्हण, पण घरातल्या सगळ्या माणसांना जोडून ठेवायचं काम तुझं आहे.
अगं घरची करती बाई आहेस ना ग तू. हा तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता येत नाही. हा तुमचं तुम्ही बघा. म्हणजे काय ग? चुकलं माझं. यापुढे हे असं होता कामा नये. जा आता. बघितलं ना हो, मी नुसतं ह्यासने परत आण म्हणलं तर कशी बोलत होती बघितलं ना बाई आजी. त्यात मी एकटी बाई काय करणार. तू गप ग. लागली का बोलाय? हा तुझा नवरा त्याच्या कर्मानं गेलाय, त्याला ही बिचारी काय करणार ग? पण मी ते उगा तिच्यावर परत खापर फोडलीस तर याद राख. या घरात राहायचंय तर नीट राहायचं. उगा कळा लावत फिरायचं नाही. काय शिरलं का डोसक्यात? हा जा आता. भयो काय आहे हे? काय चुकलं का सुमीच? अरे तिच्या भल्यासाठी सुमी यातून तावून सुलाखून निघाली पाहिजे बघ सगळ्यातनं. अरे घरची करती बाई म्हणजे साधी जबाबदारी नसतीये. अरे तिच्याच हाती घर जोडणं आणि तोडणं बी असतं. मी सुमीला सगळं शिकवणार म्हणलंय नव्ह. मग समोरच्याची किती बी चूक असू दे, पण त्याला सांभाळून घेणं हे हिला यायला पाहिजे. हे बघ, हे घर एकत्र राहायला पाहिजे का नक? हा आता शिरलं डोक्यात. मी सुमीला खंबीर बनवणार बघ. काय ग? काय झालंय? अशी खाऊ का गिळू नजर नका बघतेस माझ्याकडे? बापरे, खुन्नस. आता धरू का गळा तुझा? धर ना. पायलट, मी खरंच गळा धरीन बर का. मग धर ना. पण गळा का धरणार आहेस ते पण सांग. तूच म्हणला होतास तुला जमलं नाही तर माझा गळा धर म्हणून. काय झालंय? पायलट, मला घाबरल्यासारखं व्हायला लागलंय. आता काय करू मी? तो सोपाय म्हणालास आणि आता काय? कशाचं? तू मला लय मोठ्या झमेल्यात अडकवलंयस. घर सांभाळायची जबाबदारी लय अवघड आहे पायलट. मी कशी पार पाडणार? ते होय. हा तेच. घरात सगळ्यांची मन सांभाळणं लय कसरतीचं काम आहे. तुम्हाला गोड बोलून सोपाय करत घ्यायला लावलंस, पण आता मला नाही जमणार ते. तुम्ही घाबरली? हा समज तसं, पण ही जबाबदारी लय अवघड आहे पायलट. काय तू सुमे, तुला जबाबदारी दिली आहे तर तुला ती पार पाडताच येत नाही. मी बघ, मी माझी सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. कारखाना फायद्यात आणलाय मी. आता तू तुझं बघ. पायलट, आता मी तुझा खरंच गळा धरणार. हे तर मला घाबरल्यासारखं होतंय. काय करायचं कळत नाही. आणि तू हाच नुसता. सुमे सुमे सुमे, हे बघ, अजिबात घाबरू नकोस. काही होत नाही. काय नाही, मला काही जमतच नाही असं वाटायला लागलंय. उगाच तुझं ऐकलं असं वाटतंय आता. तू बस बघ वारी खाली बस. सुमे, तू अजिबात काळजी करू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. आपलं काय ठरलंय, जिथे मी कमी पडेन तिथे तू, आणि जिथे तू कमी पडशील तिथे मी तुला सपोर्ट करायचा. असंच एकमेकांना सपोर्ट करत राहायचं आणि सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या. पायलट, तू हुशार आहेस. तुला माझी मदत लागणार नाही कधी. असं काही नाहीये. असंच आहे. आता पण बघ, तू तुझी कारखान्याची जबाबदारी नीट पार पाडलीसच की. तू कुठं कमी पडत नाहीस, मी कमी पडते. ठीक आहे, मग मी तुला सपोर्ट करेन. खरंच? खोटं बोलणाऱ्याच्या मातीला बी जात नाही समोर. हा, माझंच मला ऐकू नकस. बरं ते जाऊ दे, ते सगळं उद्या सकाळी. आता तुला मदत केल्याबद्दल मला काय मिळणार? काय पाहिजे तुला?
ते मला मदत केल्यावर बघू. सुमे 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 सुमे